रेडी सर तुम्ही आज तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला? मी अमोल सांडोजी गायकवाड, प्रभाग क्रमांक 9 SC पुरुषमधून अपक्ष फॉर्म टाकलेला आहे. आणि मी गेल्या 98 पासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो, सक्रिय काम करतो. कधीही पक्षाची अशा अपेक्षा बाळगली नाही, कोणत्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही. परंतु इतके वर्ष काम करताना पक्षाने आपल्याला काहीतरी द्यावं, आपण पक्षासाठी काहीतरी केलेलं आहे, ही उणीव मनात सलत होती. आणि मी सामान्य जनतेच्या, शेतकरी, कष्टकरी, आमची प्रभाग जो आहे कामगार वस्तीचा आहे, कामगार लोकांच्या समस्याकरता मी आज अपक्ष फॉर्म भरणार आहे. आणि नक्कीच मी या प्रभागातून निवडून येऊन जनतेचे 100% पूर्ण जे समस्या असतील त्याचं निराकरण करणार माझ्या इच्छाशक्ती आहे. भाजपला का डावललं तुम्हाला? ते का डावललं ते काय माहीत नाही. आम्ही सतत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, विनंती केली. आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला तिकीट द्या. तिकीट दिल्याच्या नंतर आम्ही आपल्या पक्षाचा आणि जे काही इथं असतील ते आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं आत्तापर्यंत काम केलं आहे. आणि जर तिकीट भेटलं असतं तर अजून भरारीनं पक्षाचं काम पुढं नेटानं नेलं असतं. तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये काम करता? मी 98 पासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. बूथ अध्यक्ष होतो, त्यानंतर मंडळ सचिव, चिटणीस पण आहे. अच्छा, तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वार्ड प्रभागाच्या विकासासाठी तुमचं काय व्हिजन आहे पुढं? प्रभागाच्या वार्डासाठी असं विजन आहे. वस्तीमध्ये पाण्याची समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, रस्ते समस्या असेल, ही मी नेटानं पुढं नेण्यास तत्पर आहे. काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना? मी मतदारांना असं आवाहन करतो, मी सर्वसामान्य कुटुंबातील गरीब घरचा एक तरुण आहे. आणि मला सर्वांनी जे चिन्ह काही मिळेल त्या चिन्हाला मतदान करून मला विजयी करावं असं मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो. निष्ठावंत भाजपला काय आता आव्हान करसाल? निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना मी हे आवाहन करतो का आतापर्यंत जे काम केलं आहे आणि तुम्ही बहुतेक करत असाल, भविष्यात मला तरी वाटतं आहे पक्षाने आम्हाला काहीतरी संधी दिली पाहिजे. आणि आमचं हे धोरण थोडं तरुणांचं लक्षात घेतलं पाहिजे.